नमस्कार, मी शुभांगी आणि आज मी चालले माझ्या फ्रेंड्सला भेटायला. जवळपास आम्ही 2.5-3 वर्षानंतर भेटतोय. आम्ही कॉलेजच्या फ्रेंड होतो. थोडंसं शॉपिंग पण करायची होती आणि फ्रेंड्सला पण भेटणं होईल, यामुळे आज चालले. आज स्त्री आणि स्त्रीचे पप्पा दोघंच घरी आहे, त्यामुळे आज स्त्रीला पूर्ण दिवस हँडल करायची जबाबदारी ही स्त्रीच्या पप्पांवरच आहे. खूप दिवसात ना मी बाहेर चालले अशी फ्रेंड्सला भेटायला. चला तर मग जाऊयात, पाहू काय शॉपिंग करते काय. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. श्रीन ते मला तोपर्यंत सोडवायला पण येत आहेत. आज मी बसने जाणार आहे, तर चला बाय बाय. चला, हे दोघं मला सोडणार आहेत आणि ते रिटर्न येतील. आणि आज पूर्ण दिवस तुम्ही दोघंच आहे का, एन्जॉय करा छान छान. थँक्यू. बाय श्रीयू, बाय. फ्लाइंग किसी रही. हा ठीक आहे, काळजी घे, बाय. हा चला, यांचं असं चालेल आज दिवसभर. हे आहेत, आपण भेटूयात डायरेक्टली आता शॉपिंगच्या तिथे. आधी दगडूशेठला जाणार आहेत आम्ही, त्यानंतर तुळशीबागेत जाणार आहे. पाहूयात, चला बाय. आणि इथे पहा माझी एक फ्रेंड पण आलेली आहे, अपूर्वा. अजून एक फ्रेंड यायची बाकी होती, तोपर्यंत म्हटलं चला आपण उसाचा रस वगैरे घेऊ. त्यानंतर आम्ही दगडूशेठला निघालो, पण इथे गर्दी पहा एवढी जास्त झाली होती ना. इथे गुढीपाडव्याचं डेकोरेशन आहे हे इथं केलेलं होतं, त्यामुळे मंदिर पण खूप जास्त छान दिसत होतं. आणि आमच्या एका फ्रेंडला यायला थोडंसं लेट होणार होतं, त्यामुळं म्हटलं चला आधी आपण पटकन दर्शन घेऊयात. आणि दर्शन पण खरंच खूप जास्त छान झालं. त्यानंतर आम्ही निघालो होतो शॉपिंगला. आमची तिसरी मैत्रीण आली 1-1.5 तासानंतर. आणि इथे पण आम्ही तिला तेच ऐकवत होता सारखं सारखं की तुला खूप लेट झालाय, खूप लेट झालाय. आणि इथे पण आमचा शॉपिंग मूड ऑन झालेला आहे. आणि इथं आम्ही ड्रेस वगैरे पाहायला स्टार्ट केले. थोडी शॉपिंग केली आणि लगेच आम्ही खायला वगैरे घेतलं आणि नंतर गेलो मेन साडी वगैरे पाहिला. आत्ता काही फेस्टिवल नसून साडी का घेते याचं रिझन मी पुढे सांगते आहे, त्यामुळं स्टे ट्यून. आपलीची जास्त मज्जा येते बरं का या सगळ्यामध्ये. असं आहे का? तुम्हाला कोणती साडी यामध्ये जास्त आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप दिवसांनी भेटून छान वाटतंय. आपी कसं वाटतंय? आणि इथे पहा आमची शॉपिंग झाली आहे ना, आता आमच्या मुलांची शॉपिंग चालू झाली आहे. आम्हाला जवळपास 8 वाजलेत तरी आम्ही अजून इथेच आहे. हे पहा, आणि संध्याकाळी एवढं छान वाटत होतं ना दगडूशेठचं मंदिर. त्यानंतर तिथनं दर्शन घेतलं आम्ही आणि नंतर परत कोल्ड कॉफी घेतली थोडंसं. आणि आम्ही एवढं थकलो होतो, तुम्हाला चेहऱ्यावरनं कळतच असेल. त्यामुळे भेटूयात नेक्स्ट डेला. खूप दिवस झालं मीटअप केलं नव्हतं, नियर अबाउट 2-2.5 वर्ष. त्यामुळं म्हटलं की फ्रेंड्ससोबत भेटून जावं आणि थोडीशी जी शॉपिंग होती तर ती करायची. आता शॉपिंगचं मेन रिझन सांगते. माझ्या भावाचं म्हणजे शुभमचं लग्न आहे नेक्स्ट मंथमध्ये, त्यामुळं ॲज अ कलवरी माझी जी शॉपिंग आहे ती चालू झाली आहे. चला तर तुम्हाला मी दाखवते की काय काय शॉपिंग केली. त्याच एवढं हे पूर्ण बॅग मी भरली आहे. फर्स्टली हे मी तुम्हाला सर्वात शेवटी दाखवन. ही मी भावाच्या लग्नामध्ये जी लग्नाची साडी आहे ती घेतली आहे. त्यानंतर मी काही कुर्तीज वगैरे घेतल्या आहे. म्हटलं आता फंक्शन येतील किंवा काय, तर फर्स्टली मी ही कुर्ती घेतलेली. ही मला एवढी छान वाटली, एवढी छान आवडली नाही. एवढं भारी याचं डिझाईन वगैरे आणि याचं जे कापड पण आहे ना ते एवढं छान भेटलं आहे मला. ही जवळपास मी 850च्या अराऊंड, 850-900च्या अराऊंड आहे ही कुर्ती. ही एक घेतलेली. त्यानंतर हा पूर्ण सेट आहे, ॲक्च्युली कुर्ती नाही आहे, हा पूर्ण सेट आहे. देन नेक्स्ट वन मी हा कॉर्ड सेट घेतला आहे, जो डेली यूजला वगैरे असेल तो. आणि खरंच याचं हा कॉटन बेस्ड आहे. याची जी पॅन्ट वगैरे आहे आणि ह्याचं हे जे कापड आहे ना हे पण एवढं छान आणि एवढं सॉफ्ट आहे. हा पण मला अराऊंड 850ला पडलायला. हा पण म्हणजे 1700चे 2 हे मी घेतलेले, पण खूप छान क्वालिटी ह्याची पण.
त्यानंतर नेक्स्ट करंटली मी खूप जणांकडे पाहिलं आणि खूप ट्रेंडिंगमध्ये आहे ही कुर्ती. तर ही कुर्ती घेतली मी ही मी बाहेर तुळशी बागेमधूनच घेतली आहे. 200 रुपयाची. तर हे असं काहीतरी समथिंग नॉड वगैरे लावून ही एक कुर्ती घेतली मी. देन त्यानंतर मी एक सेट घेतला आहे आणि दाखवते की आता म्हटलं काही फंक्शन वगैरे येते त्यासाठी हा जो आहे हा मी ऑनलाईन पण हा अवेलेबल आहे, पण मी हा ऑफलाईनमध्ये सेट घेतलेला. हा पण मला जवळपास 200ला अराऊंड बसला हा पण सेट. खरंच खूप खूप सुंदर आहे हा. त्यानंतर नेक्स्ट वन ही जी पॅन्ट आहे ही मी डेली यूजसाठी घेतलेली. म्हटलं डेली यूजला छान असं आत्ता उन्हाळा पण आहे त्यामुळं डेली यूजसाठी मी ही एक पॅन्ट घेतलेली. ही पण खूप छान आहे, हिचं कापड वगैरे खरंच ही पण खूप छान घेतली. मला जवळपास 150 रुपयाला भेटली ही. त्यानंतर सगळ्यात वन ऑफ माय फेवरेट ही स्त्रीसाठी कॅप घेतली आहे. आता मी घालते पण ही स्त्रीसाठी घेतली आणि त्याला पण एवढं छान वाटलं ना ही कॅप पाहून. तुम्हाला कशी वाटते मला सांगा. ही एक कॅप घेतलेली मी त्याच्यासाठी 100 रुपीजची. त्यानंतर नेक्स्ट त्याच्यासाठीच आहेत हे दोन मी एक ड्रेस घेतले त्याच्यासाठी. हा दिस वन फर्स्ट अँड दिस इज सेकंड वन. त्याच्यासाठी समरला त्याला काही आत्ता राहिलेले नव्हते काही कपडे, म्हणजे आहेत त्याच्यात जीन्स वगैरे, पण थोडंसं उन्हाळ्यामध्ये कम्फर्टेबल असे त्याच्याकडे छान ड्रेस नव्हते त्यामुळं हा एक ड्रेस मी घेतलेला. त्यानंतर नेक्स्ट वन हे माझं फेवरेट आहे. पुढं जरी शॉपिंगला गेले ना हे मी कायम घेऊनच येते. काय ते हे क्लचर्स. आणि ऑलमोस्ट मी कुठे जरी गेले कुठेही जा मला माझं फर्स्ट जे असतं ना ते मला क्लचर. मला एवढे आवडतात ना क्लचर की बस. पण मी जिथे पण जाते ना तिथे माझे 1-2 क्लचर मी नेले की तिथेच राहून जातात. आय डोंट नो की ते कसे हरवतात कसे संपतात माझे. पण मी आत्ता घेतले ना पुढच्या 1 महिन्यामध्ये ते जवळपास सगळेच हरवलेले असतात. पण स्टील हा माझा आहे ना फेवरेट आहेत क्लचर घेणं हे. तर हे सिम्पल काही क्लचर्स घेतले मी. मला त्यातला हा एक खूप आवडलेला क्लचर. हे असे काही 4-5 मी क्लचर घेतलेले छान. मी हील एक घेतली आहे तिथनं. मला ही सिम्पल सोबर आणि खूप छान अशी वाटली लग्नासाठी किंवा नंतर पण काही इव्हेंट असेल काही फंक्शन असेल तिथे बाहेर जायला आपण घालू शकतो. त्याने मी ही हील्स घेतलेली. ही पण खूप जास्त छान वाटली. ही मला 350ला बसली. आणि जसं डिसाईड केलं होतं आम्ही पूर्ण दिवस तर आमचा गेला, पण काही शॉपिंग पण जास्ती काही झालेली नाही आहे. थोडंसं झाली अजून खूप सारी बाकी आहे लग्नाची पण. आणि अजून एक जी मेन माझी कालची शॉपिंग झाली त्यामध्ये सर्वात मेन आणि मला जी सर्वात जास्त आवडणारी गोष्ट आहे ही साडी. ही मी लग्नासाठी घेतली आहे. पण मी करंटली असं डिसाईड केलं आहे की मी आत्ता हे रिव्हील नाही करणार आहे ही साडी कोणती आहे. थोडंसं वेट करा आणि ही साडी मी डायरेक्टली लग्नामध्ये रिव्हील करणार आहे की कशी आहे काय. आता तुम्ही म्हणता की डायरेक्ट मी माझी शॉपिंग दाखवायला केली मग आधी नवरदेव नवरीचा बस्ता झाला नाही का. तर आधीच त्यांचा बस्ता झालेला आहे पण सगळी फॅमिली होती रिलेटिव्स होते त्याच्यामुळं मी काही ब्लॉग शूट करू शकली नाही. त्यांचं असं काही नव्हतं की ब्लॉग शूट करू नको वगैरे, पण मला कुठेतरी ते चांगलं नव्हतं वाटत की ठीक आहे सगळे लोक आले त्यासाठी आणि मी माझा मोबाईल घेणार आणि कंटिन्यू इकडे इकडे फिरवणार. ते मला ठीक वाटलं नाही त्याच्यामुळे मी तो कंप्लीट ब्लॉग शूट नाही केलेला. पण आता लग्नाच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत शॉपिंग असेल किंवा जे बाकीचं असेल ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईल. तर जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.